नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण कालच्या सेशनमध्ये गव्हर्नरचा जो पार्ट पाहिलेला होता, ज्याच्यामध्ये आपण लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन यांच्याबद्दल अभ्यास केलेला होता. आता याच्याच पुढचा जो अभ्यास आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. आता याच्या पुढे असणारे जे काही गव्हर्नर आहेत, ज्या गव्हर्नरनी भारतामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारची कामगिरी केलेली होती, त्याच संदर्भातली कामगिरी आता आपल्याला येणाऱ्या या लेक्चरमध्ये पाहायची आहे. मित्रांनो, आपण गव्हर्नर आणि गव्हर्नर बरोबर कायदे या दोघांचाही एकत्रित अभ्यास करत होतो आणि त्याच्यामुळे आता लक्षात घ्या, आतापर्यंत आपण गव्हर्नर पाहिले लॉर्ड रिपन 1884 पर्यंतचे. त्याचप्रमाणे आपण कायदे बघितले होते 1861 चा फर्स्ट काउन्सिल ऍक्ट पर्यंतचे. तर आता इथून पुढचे जे कायदे आहेत, उर्वरित 5 कायदे, ते 5 कायदे आणि उर्वरित जे काही आपले गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय आहेत त्यांचा अभ्यास आता आपल्याला पुढच्या या आपल्या सेशनमध्ये करायचा आहे. पण त्यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती आपल्यासाठी, तर बाबा रे, आपण ज्यावेळेला आता हा अभ्यास करतोय त्यावेळेला आपण सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं होतं गव्हर्नर सेशन मध्ये आपण काय काय घेणार. तर आपण सर्व प्रकारचे आपले जे गव्हर्नर आहेत, बंगालचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा व्हाईसरॉय, या सर्व व्यक्तींचा अभ्यास, त्याचप्रमाणे आपण याच काळातले सर्व प्रकारचे आपले जे कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास, त्याचप्रमाणे मित्रांनो आपण याच कार्यकाळात घडलेलं 1857चा उठाव. ओके, सो हा जो काही सगळा अभ्यास आहे, हा अभ्यास आपण यामध्ये करणार होतो, ज्यामध्ये आपण आता गव्हर्नर बघितलेले आहेत 1884 पर्यंतचे. ओके, त्याचप्रमाणे मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये आपण कायदे बघितलेले आहेत 1861 पर्यंतचे. ओके, आणि 1857चा उठाव हा आपण पूर्ण बघितलेला आहे. आता आपल्याला जो उर्वरित पार्ट आहे गव्हर्नरचा आणि कायद्यांचा, तो यामध्ये पुढे कंटिन्यू करायचा आहे, जेणेकरून आपण गव्हर्नर आणि कायदे हा टॉपिक अतिपासून इतिपर्यंत कव्हर केला. अतिपासून इतिपर्यंत याचा अर्थ काय, तर कायदे 1773 पासून ते 1947 पर्यंत आपण पाहणार आणि गव्हर्नर देखील 1757 पासून आपण सुरू केलेले होते. आता 1884 पर्यंत आपण आलेलो आहोत आणि आपण पुढे 1950 पर्यंत हे पाहणार आहोत. पण आता एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण काही गव्हर्नर इन डिटेल पाहिले, रॉबर्ट क्लाइव्ह असतील, वॉरन हेस्टिंग असतील, लॉर्ड कॉर्नवॉलिस असतील, लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली असतील, त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग असतील, लॉर्ड डेलहाउसी असतील, त्याचप्रमाणे आपले लॉर्ड विल्यम बेंटिक असतील, लॉर्ड कॅनिंग असतील, लॉर्ड मेयो, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन, या पद्धतीने जे आपण डिटेलमध्ये पाहिलेले होते त्याचनुसार आता उर्वरित यातले जे काही डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये काही महत्वाचे आपल्याला व्यक्ती पाहिजे आहेत. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे तो लॉर्ड लॅन्सडाउन. ओके, हा लॉर्ड लॅन्सडाउन एक महत्वाचा व्यक्ती, त्याच्याबद्दलचा एक अभ्यास आपल्याला करायचा आहे. शिवाय आपल्याला अजून एक अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे लॉर्ड कर्झन यांच्याबद्दलचा. बाकी मग जे गव्हर्नर आहेत ते गव्हर्नर हे आपल्याला राष्ट्रीय चळवळींच्या इतिहासामध्ये शिकायचे आहेत. म्हणजे ते सेपरेटली न शिकता त्या काळातली राष्ट्रीय चळवळ जी आपण शिकणार त्यामध्येच त्या गव्हर्नरचा रेफरन्स आपल्याला येतो. कारण त्या काळातल्या गव्हर्नरनी असे स्पेसिफिक कुठले निर्णय घेतले नव्हते की ज्याचा इम्पॅक्ट हा भारताच्या आर्थिक, सामाजिक, कायदेविषयक, राजकीय अधिकारांवरती किंवा निर्णयांवरती पडेल. त्यामुळे आपला जो पूर्णपणे फोकस असणार आहे, हा फोकस कशावरती असणार आहे, तर आपला फोकस असणार आहे उर्वरित काळामध्ये केवळ या 2 गव्हर्नरवरती, ज्याच्यामध्ये एक गव्हर्नर आपला असणार आहे तो म्हणजे लॉर्ड लॅन्सडाउन आणि दुसरा असणार आहे लॉर्ड कर्झन. मग यांनी नेमकं काय काय काम केलं आहे भारतामध्ये ते आपण यामध्ये इन डिटेल पाहणार आहोत. सो लक्षात घ्या, गव्हर्नर मध्ये आपण पाहणार आहोत उर्वरित मध्ये, इथंच तुम्हाला सांगतो, गव्हर्नर मध्ये आपण पाहणार आहोत लॉर्ड लॅन्सडाउन, त्याचप्रमाणे मित्रांनो आपण पाहणार आहोत लॉर्ड डफरिन, जो आपण डफरिन नाही, लॉर्ड कर्झन. ओके, लॉर्ड डफरिन याचा एक आपण थोडक्यात मागोवा घेऊया आणि मग पुढे जाऊया. ओके,
त्याचप्रमाणे मित्रांनो कायद्यामध्ये आपण उर्वरित 5 कायदे बघणार आहोत, ज्याच्यामध्ये 1891चा कायदा किंवा ज्याला आपण 1891 ऐवजी म्हणूया 1893चा कायदा, त्यानंतर 1909चा कायदा, त्यानंतर 1919चा कायदा, त्यानंतर 1935चा कायदा आणि 1947चा कायदा. ओके, सो हे जे एकूण 5 कायदे आहेत त्या 5 कायद्यांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि मग आपण हा जो आपला टॉपिक आहे गव्हर्नर, जो आपला मागच्या अनेक लेक्चर पासून चालू आहे, तो आपण या ठिकाणी एंड करणार आहोत. ओके, सो मित्रांनो हा सगळा अभ्यास मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगतोय, जेणेकरून तुम्हाला कळावं की आपण या गव्हर्नर मध्ये जे काही पार्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत जवळपास गेलो असेल, ते सर्व पार्ट हे नेमके काय आहेत हे तुम्हाला कळले पाहिजेत आणि ते पार्ट म्हणून आपण का शिकलोत यासाठी या गोष्टी फक्त लक्षात घ्या. त्यानुसार तुम्हाला देखील अभ्यास करायचा आहे. तुम्हाला देखील कुठल्याही प्रकारे हा कायदा आहे मग तो त्या काळात शिकूया, तो कायदा आहे मग तो त्या काळात शिकूया असं न करता तुम्हाला सरसकट घेतलेले प्रत्येक कायदे हे एकाच वेळेला कव्हर करायचे आहेत, जेणेकरून ते तुम्हाला कंपॅरिझननी शिकता येतील. आणि कंपॅरिझननी शिकलेले कायदे हे तुम्हाला 100% लक्षात राहणार आहेत, कारण उद्या ज्या वेळेला पेपरला प्रश्न असणार आहेत लेखीमध्ये, त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीचं कंपॅरिझन विचारलं जाऊ शकतं. किंबहुना ते युपीएससीच्या पेपरला मागच्या वर्षांमध्ये विचारलं गेलेलं आहे. मग अशा वेळेला आपण त्यामध्ये परफेक्ट असणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपल्याला या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. ओके, सो लक्षात घ्या, तुम्ही देखील अभ्यास करताना तीच पद्धत, तेच टेक्निक वापरा, जेणेकरून तुम्हाला त्या टेक्निकचा फायदा 100% झालेला असेल. ओके, सो यानुसार गव्हर्नर कायदे आणि 1857चा उठाव झालेला आहे आपला गव्हर्नर मधले. आता आपण हे पुढचे 3 मुद्दे जे आहेत ते पाहूया. त्यातला पहिल्यांदा आपण घेऊया लॉर्ड डफरिन. ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, लॉर्ड डफरिन एक अत्यंत महत्वाचं असं व्यक्तिमत्व. हे भारताचे व्हाईसरॉय होते 1884 ते 1888 या काळामध्ये. ओके, भारताचे व्हाईसरॉय म्हणून यांनी 4 वर्ष भारतामध्ये काम केलेलं होतं. एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून लॉर्ड डफरिन यांच्याकडे आपण पाहतो. आता लॉर्ड डफरिन यांच्या कार्यकाळामध्ये काय घडलं होतं, तर एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडली होती, ती म्हणजे राष्ट्रीय सभा. राष्ट्रीय सभा, ज्याला आपण काँग्रेस या नावाने देखील ओळखतो. ओके, राष्ट्रीय सभा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, काँग्रेस. याची जी स्थापना आहे मित्रांनो, ही स्थापना झालेली होती 1885 ला, ज्या वेळेला व्हाईसरॉय होते लॉर्ड डफरिन. ओके, आता व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये याची स्थापना झालेली आहे. मग तुम्ही म्हणाल की मास्टर हे डफरिनचा काँग्रेसचा नेमका काय संबंध आहे, तर बाबा रे, ज्या वेळेला ही काँग्रेस स्थापन झाली त्यावेळेला जर ही काँग्रेस भारतीय लोकांनी स्थापन केली असती तर प्रॉब्लेम झाला असता. भारतीय लोकांनी काँग्रेस स्थापन करायला लागले तर युरोपियन लोक किंवा ब्रिटिश लोक त्यांना परवानगी देणार नाहीत, ते काही ना काहीतरी अडकाटी आणणार. आणि म्हणूनच काँग्रेस स्थापन करण्यासाठी पुढे आलेले होते काही ब्रिटिश माजी अधिकारी, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती ॲलन ह्यूम आणि सर वेडरबर्न यासारखे लोक होते. आणि मग या लोकांनी पूर्णपणे या लॉर्ड डफरिनला बरोबर घेतलेलं होतं. लॉर्ड डफरिनला पटवून दिलेलं होतं की बाबा रे, आम्ही अशा प्रकारची राष्ट्रीय सभा का निर्माण करतोय. राष्ट्रीय सभा निर्माण केल्यामुळे फायदा भारतीयांना होणार आहे का, होणार आहे, पण त्याच्याही पेक्षा सर्वाधिक फायदा हा आपल्याला होणार आहे. आणि ही गोष्ट पटवून देण्याचं काम सर्वात जास्त पद्धतीने कुणी केलेलं होतं मित्रांनो, तर ते या लॉर्ड डफरिन याच्या बाबतीत केलेलं होतं. हे काम केलेलं होतं मित्रांनो कोणी, तर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ॲलन ह्यूम यांनी. आणि त्यामुळे लक्षात घ्या, काँग्रेसची जी स्थापना आहे त्या स्थापनेमध्ये या लॉर्ड डफरिन यांची एक महत्वाची भूमिका होती. त्यामुळे बघा, राष्ट्रीय सभा जी स्थापन झाली मित्रांनो, त्या राष्ट्रीय सभेमध्ये जे सभेचे संस्थापक होते, ते संस्थापक होते ॲलन ह्यूम. आणि हे ॲलन ह्यूम जे माजी सनदी अधिकारी होते, त्या ॲलन ह्यूम यांनी पूर्णपणे काँग्रेस स्थापनेचा फायदा ब्रिटिशांना कसा आहे हे पटवून दिलं. आणि त्यामुळे लॉर्ड डफरिन याच्या मदतीने त्यांनी काय केलं, काँग्रेस स्थापन केली. जर समजा ॲलन ह्यूम यांनी लॉर्ड डफरिनला आपल्या बरोबर घेतलं नसतं तर कुठल्याही प्रकारे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मदतीने किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी सांगितल्याप्रमाणे लॉर्ड डफरिन हा काँग्रेसचा विरोधक बनला असता. त्यांनी काँग्रेसला स्थापन होऊ देण्यापासून रोखण्यासाठी अनेक कारनामे केले असते, पण हे कारनामे होऊ शकले नाहीत, कारण हा व्यक्ती काँग्रेसच्या स्थापनेच्या बाजूनी होता.
आणि त्याला बाजूने घेण्याचं काम कोणी केलं होतं? ते ॲलन ह्युमेननी केलं होतं. ॲलन ह्युमेननी त्याला सांगितलं की बाबा रे, जी काही काँग्रेस आपण स्थापन करतोय ती ब्रिटिशांच्या सत्तेच्या स्थापनेसाठीच करतोय. ब्रिटिशांची सत्ता सदा सर्व काळ टिकून राहावी यासाठी भारतीयांमध्ये असणारा ब्रिटिशांच्या प्रतीचा असंतोष हा ब्रिटिशांना कळला पाहिजे. आणि तो जोपर्यंत ब्रिटिशांना कळत नाही तोपर्यंत फायदा नाही. त्यामुळे ब्रिटिशांना जर हा असंतोष कळावा असं वाटत असेल तर बाबा रे, आपण ही संघटना स्थापन करूया, तू आम्हाला मदत कर आणि ही संघटना स्थापन केल्यानंतर आपल्याला भारतीयांच्या मनातला ब्रिटिश विरोधी असंतोष कळेल, तो का आहे हे देखील कळेल आणि मग त्यावरती आपल्याला सरकारच्या माध्यमातून उपाययोजना करता येतील, ज्यामुळे भारतातलं ब्रिटिश शासन हे आणखी अनेक वर्ष टिकून राहण्यास मदत होईल. सो ही जी गोष्ट मित्रांनो ती डफरीनला पटवून दिली आणि त्यामुळे डफरीन देखील काँग्रेसचा चाहता झाला. काँग्रेस स्थापन व्हावी, काँग्रेस अधिकाधिक वाढावी यासाठी डफरीन प्रयत्न करू लागला. आणि त्यामुळेच मित्रांनो घडलं काय, तर लॉर्ड डफरीननी 1886 ला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं, 1886चं काँग्रेस अधिवेशन, हे अधिवेशन भरवलं होतं मित्रांनो कलकत्ता या ठिकाणी. आणि त्यामुळे कलकत्ता या ठिकाणी भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात जे कोणी उपस्थित सदस्य होते, जे कोणी मित्रांनो उपस्थित सदस्य होते, त्या सर्व उपस्थित सदस्यांना काय केलं गेलं लक्षात घ्या. लॉर्ड डफरीननी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कलकत्त्यात उपस्थित सदस्यांना खास गार्डन पार्टी दिलेली होती. काय दिलं होतं मित्रांनो? खास गार्डन पार्टी दिली. त्यांनी गार्डन पार्टी का दिली? कारण बाबा रे, कुठल्याही प्रकारे ही जी काँग्रेस आहे ती काँग्रेस आपल्या बरोबर राहावी. ब्रिटिश सरकार हा सरकारी पक्ष आहे आणि काँग्रेस हा विरोधी पक्ष असल्याप्रमाणे काम करावा आणि विरोधी पक्षांनी नेहमी भारतीयांच्या मनामध्ये सरकारच्या प्रती काय भावना आहे ती भावना आपल्या समोर मांडावी आणि यासाठी काँग्रेसने काम करावं, या मताचा हा लॉर्ड डफरीन. आणि म्हणूनच काँग्रेसला बरोबर घेण्यासाठी आम्ही सरकारी पक्ष आहोत आणि तुम्ही विरोधी पक्ष आहात, त्यामुळे लोकांची खरी मतं, लोकांची बाजू मांडण्याचं काम तुम्हीच करणार आहात. आमच्या निर्णयांच्या विरोधात किंवा आमच्या निर्णयासंदर्भात लोकांच्या मनात असणारी भावना ही तुम्हीच आम्हाला सांगणार आहात. तर या संदर्भातल्या गोष्टी लॉर्ड डफरीन यांनी काय केलेल्या होत्या मित्रांनो, तर या अधिवेशनामध्ये मांडलेल्या होत्या आणि त्यासाठी गार्डन पार्टी ही त्यांनी त्या सर्व उपस्थित सदस्यांना दिलेली होती, जेणेकरून काँग्रेस आणि ब्रिटिश यांच्यामध्ये एकी निर्माण व्हावी. एक सरकारी पक्ष तर एक विरोधी पक्ष आणि दोघांनी एक दिलानी भारतीयांसाठी काम करावं, अशा मताचा हा व्यक्ती होता लॉर्ड डफरीन, जो गव्हर्नर म्हणून कार्यरत होता 1884 ते 1888 या दरम्यान पर्यंत. ओके, सो या पद्धतीने हा गव्हर्नर राष्ट्रीय सभेसाठी अत्यंत अनुकूल असणारा हा गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय. मित्रांनो, याच्या पुढचा जो व्हाईसरॉय आपल्याला पाहायचा आहे तो व्हाईसरॉय असणार आहे लॉर्ड लॅन्सडाऊन. ओके, एक अत्यंत महत्वपूर्ण असा व्यक्ती आहे लॉर्ड लॅन्सडाऊन. आता लक्षात घ्या, लॉर्ड लॅन्सडाऊन नावाचा हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती त्याचा कार्यकाल 1888 पासून 1894 पर्यंत होता. हे लक्षात घ्या, 1888 पासून 1894 पर्यंत जवळपास 6 वर्ष तो भारताचा व्हाईसरॉय म्हणून भारतामध्ये काय करत होता मित्रांनो, कार्य करत होता किंवा काम करत होता. तर नेमकं तो काय काम करत होता ते आपण याच्यामध्ये समजून घेऊया. बघा आता, लॉर्ड लॅन्सडाऊन जो 1888 ला व्हाईसरॉय म्हणून आला आणि 94 पर्यंत तो कार्य करत होता, याच्या कारकिर्दीतल्या अत्यंत महत्वपूर्ण अशा गोष्टी ज्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जी होती त्याच्या कारकिर्दीतली ती म्हणजे दुसरा कंपनी कायदा जो 1891 ला आलेला होता, तो आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, याच्याच कारकिर्दीमध्ये आपल्याकडे एक कमिशन स्थापन केलं होतं, त्या कमिशनचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे.
कमिशन आहे ड्युरांड कमिशन. ड्युरांड कमिशन, त्या कमिशन संदर्भातला देखील अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि तिसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी आपल्याला यांच्या बाबतीत समजून घ्यायची आहे ती म्हणजे विवाह वयाचा कायदा. विवाह वयाचा कायदा जो एक अत्यंत महत्वपूर्ण कायदा यांच्याच कारकिर्दीत आलेला होता. शिवाय मित्रांनो, यांच्याच कारकिर्दीत आलेला दुसरा काउन्सिल कायदा 1892-93 या दरम्यान आलेला हा कायदा, याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. सो लॉर्ड लॅन्सडाऊन 6 वर्षांचा कार्यकाळ आणि या 6 वर्षांच्या कार्यकाळामध्ये घेतलेले अत्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय, पण त्या महत्वपूर्ण निर्णयांपैकी जे गाजलेले होते ते गाजलेले हे 4 निर्णय. ओके, आता कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला या मुख्य पदावरती बसतो त्यावेळेला तो व्यक्ती अत्यंत महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यासाठीच बसलेला असतो किंवा त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय हे महत्वपूर्णच असतात. बरोबर ना? आता उदाहरणार्थ आता पंतप्रधान पदावरती नरेंद्र मोदी बसलेले आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदी रोज काही ना काहीतरी निर्णय घेतात, दर तासाला काही ना काहीतरी निर्णय घेतात आणि त्या निर्णयांचा इम्पॅक्ट हा भारतातल्या लाखो करोडो जनतेवरती होत असतो. हे लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ आपण सर्वांनी अनुभवलेला नोटबंदीचा निर्णय, त्याचा इम्पॅक्ट भारतातल्या करोडो लोकांवरती झालेला होता. करोडो लोक नरेंद्र मोदी यांच्या फक्त एका वाक्याने इम्पॅक्ट झाला होता, कारण तो व्यक्ती भारताच्या प्रमुख पदावर बसलेला आहे, त्याला बसवलेला आहे आपण. ओके, सो मित्रांनो, त्याच पद्धतीने त्या काळात भारताचा प्रमुख या पदावर बसणारा व्यक्ती म्हणजे हा भारताचा व्हाईसरॉय. आणि त्यामुळं यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय त्यांचा इम्पॅक्ट हा भारतीयांवरती होत होताच. काही वेळेला इम्पॅक्ट चांगला व्हायचा, काही वेळेला इम्पॅक्ट वाईट व्हायचा. पण मित्रांनो लक्षात घ्या, त्या इम्पॅक्टचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला काही महत्वाचे इम्पॅक्ट आपण त्यातले उचलतो. आता उदाहरण घ्यायचं म्हणलं तर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये जे इम्पॅक्टफुल निर्णय होते ते कोणते होते असं जर आपल्याला कोणी विचारलं तर मग आपण उत्तर काय देणार मित्रांनो? तर इम्पॅक्टफुल निर्णय कोणते होते असं आपल्याला विचारलं तर आपण उत्तर देणार की अरे यार, त्यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा सगळ्यात महत्वाचा होता. त्यांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक हा खूप महत्वाचा होता. त्यांनी घेतलेला कोरोना संदर्भातला निर्णय, लॉकडाऊन संदर्भातला निर्णय हा महत्वाचा होता. त्यांनी जे राम मंदिरा संदर्भात निर्णय घेतला तो अत्यंत महत्वाचा होता. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय महत्वाचा होता. किंवा तलाक ए बिद्दत हे जे काही निर्णय त्यांनी घेतला तो महत्वाचा होता. ओके, या संदर्भातले जे मुद्दे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घेतले आणि ते सर्वच्या सर्व मुद्दे मित्रांनो या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो बघा, ज्या वेळेला आपण त्या काळाचा अभ्यास करतो त्यावेळेला त्या काळातले अनेक निर्णय महत्वपूर्ण वाटतात, पण तो काळ संपला, आपण पुढच्या काळात गेलो किंवा मागच्या काळातले अनेक निर्णय मागं पडत जातात आणि मग काही महत्वपूर्ण निर्णय आपण पुढे घेतो आणि बाकीचे निर्णय आपण विसरून जातो. सो अशी एक स्थिती ही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत असते. सो मित्रांनो, या संदर्भात आपल्याला त्यांच्या कार्यकाळातले जे अनेक महत्वपूर्ण निर्णय होते त्यापैकी हे 4 महत्वपूर्ण निर्णय हे समजून घ्यायचे, ज्यात सगळ्यात पहिला आपल्याला बघायचंय ते म्हणजे दुसरा कंपनी कायदा. सो बघूया मित्रांनो, यामध्ये दुसरा कंपनी कायदा 1891. ओके, अत्यंत महत्वपूर्ण असा कायदा आहे दुसरा कंपनी कायदा. आणि हा जो दुसरा कंपनी कायदा आहे मित्रांनो, या कायद्या संदर्भात आपल्याला काय पाहायचंय तर बघा, आपण याच्या आधीच पाहिलेलं होतं पहिला कंपनी कायदा. कंपनी कायदा आपण का करतोय याचं कारण काय आहे? तर कारण आहे मित्रांनो, आपल्याकडचे जे कामगार आहेत त्या कामगारांना न्याय अधिकार देणे. हा जो काही न्याय अधिकार आहे तो न्याय अधिकार देण्यासाठी आपल्याकडे अशा पद्धतीने कंपनी कायदे हे केले जातात. म्हणजे यामध्ये पहिला कंपनी कायदा असेल किंवा आता आपला हा दुसरा कंपनी कायदा असेल किंवा यापुढे आलेले अनेक कंपनी कायदे असतील. या कंपनी कायद्यामध्ये कामगारांना न्याय द्यायचा आहे. अरे, हा कामगार वर्ग जो आपल्याकडचा उद्योगधंद्यांचा कणा आहे, हा कामगार वर्ग असेल तर उद्योग चालू आहेत,
अन्यथा उद्योग चालू असणार नाहीयेत. मग या कामगार वर्गाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा द्याव्या लागतील, जेणेकरून तो आणखी उत्साहाने काम करेल, आणखी चांगल्या प्रकारात काम करेल आणि त्यामुळे आपल्याला बेस्ट रिझल्ट, बेस्ट क्वालिटी वर्क हे त्या माध्यमातून दिसून येईल. जर मी रोज दिवस रात्र एकच काम करतोय तर शेवटी त्या कामाचा मला कंटाळा येतो आणि कंटाळा आल्यामुळे माझ्याकडनं ती क्वालिटी कुठे ना कुठेतरी कमी होते. मग अशा प्रकारे ही जी क्वालिटी आहे ती कमी होऊ नये यासाठी सिंपल एकच मुद्दा आहे. काय बाबा? तर बाबा रे, आपण अशा प्रकारचं जे क्वालिटी वर्क आहे ते क्वालिटी वर्क मेंटेन करण्यासाठी समोरच्याला थोडासा वेळ द्यावा किंवा आपणही थोडासा वेळ घ्यावा, जेणेकरून ती क्वालिटी आपण पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने मेंटेन करू शकतो. यासाठीच कामगारांना न्याय द्यावा म्हणून हा कायदा केला गेला होता आणि या कायद्याची मागणी केली होती एका मराठी व्यक्तीने, जो व्यक्ती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आपल्याकडचे कामगार नेते ज्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. एक अत्यंत महत्वपूर्ण असा व्यक्ती. खरं तर यांचा आणि कामगारांचा अर्थार्थी काहीही संबंध नव्हता, पण एका ठिकाणी अचानक आपण म्हणतो ना की बाबा ऍक्सिडेंटल काही गोष्टी होत असतात आयुष्यामध्ये. ओके, तर त्या ऍक्सिडेंटल ज्या गोष्टी होतात त्यातनच या नारायण मेघाजी लोखंडे यांचा संबंध हा कामगार वर्गाशी आला. त्यातून त्यांना कामगार वर्गाचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम कळाले आणि त्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी आपण लढा उभारावा, संघटना उभी राहावी हे त्यांना वाटलं आणि त्यातूनच त्यांच्याकडनं एक मोठं कार्य हे भारतामध्ये घडलं. ओके, आता या नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना न्याय अधिकार मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी लढा दिला. 1884 पासून यांचा लढा चालू होता आणि त्याचीच प्रचिती 1891 ला आली. ओके, 90-91 या दरम्यान एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला दुसऱ्या कंपनी कायद्याच्या आधारावरती. आणि तो निर्णय काय होता मित्रांनो? सगळ्यात महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे दिवसाला 8 तासांचे काम असावे. ओके, तो व्यक्ती कितीही काम करू शकतो याचा अर्थ त्याला दिवसभर राबवून घ्यायचं का? तर बिलकुल नाही. त्याला विशिष्ट वेळेतच काम द्यावं, विशिष्ट वेळ झाल्यानंतर त्याला सुट्टी द्यावी, त्याला आराम द्यावा, जेणेकरून उद्या तो पुन्हा एकदा नव्या उत्साहाने, नव्या प्रेरणेने ते काम अत्यंत उत्तम पद्धतीने करू शकतो. त्यासाठी सिंपल आहे, त्याला थोडासा वेळ द्यावा. आणि त्यामुळेच मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही दिवसभरातले केवळ 8 तास काम केलं तर तुम्हाला उर्वरित वेळात स्वतःचा जी काही स्वतःची डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटवरती काम करता येईल. तुम्हाला प्रॉपर झोप मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही उद्या पुन्हा एकदा फ्रेश दमानी, नव्या दमानी कामाला सुरुवात करणार आहात. त्यामुळे क्वालिटी तुमच्याकडनं मेंटेन होणार आहे आणि म्हणून दिवसाला 8 तास काम असावं हे यात सांगितलं गेलं. त्याचप्रमाणे मित्रांनो यात सांगितलं गेलं की आठवड्यातून 1 दिवस पगारी सुट्टी असावी. ओके, ही एक अत्यंत महत्वाची मागणी होती मित्रांनो, जी मागणी केली होती नारायण मेघाजी लोखंडे यांच्या माध्यमातून. बाबा रे, मी संपूर्ण आठवडाभर काम केलं, मी कुठल्याच प्रकारचा गॅप घेतला नाही तर शरीराला थकवा येणार आहे आणि शरीराला आलेला हा जो थकवा आहे हा थकवा भविष्यात आपल्याकडनं चांगलं काम करून घेणार नाहीये. आणि म्हणून त्या शरीराच्या थकव्याला दूर करण्यासाठी आपण काय करावं तर आठवड्यातनं 1 दिवस त्याला पगारी सुट्टी द्यावी. जर सांगितलं की आठवड्यातनं तू 1 दिवस सक्तीची सुट्टी घे, तुला पगार काय मिळणार नाहीये, तुला सक्तीची सुट्टी घ्यावी लागेल, तर तो व्यक्ती काय म्हणणार, अरे यार जाऊ दे, कुठं कष्ट करा, कुठे आराम करा, चल त्यापेक्षा काम करूया, घरात बसण्यापेक्षा बाहेर जाऊन काम केलं तेवढे 700-800 रुपये मला दिवसाचे मिळतील, असा तो व्यक्ती विचार करणार. बरोबर आहे ना? मग असा तो व्यक्ती विचार करणार आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याचं जे काही हेल्थ आहे, त्याचं जे आरोग्य आहे ते बिघडणार आणि बिघडलेल्या आरोग्यामुळे भविष्यात त्याच्याकडनं होणाऱ्या कामावरती परिणाम होणार. मग या गोष्टी होऊ नयेत यासाठी सिंपल, बाबा रे तू एक काम कर, आठवड्यातनं केवळ 1 दिवस तू सुट्टी घे जी तुला पूर्णपणे पगारी सुट्टी असेल. हे
सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आणि जी मागणी केली होती पहिल्यांदा नारायण मेघाजी लोखंडेंनी, आणि ती मागणी लॉर्ड लॅन्सडाऊन यांच्या काळात दुसऱ्या कंपनी कायद्याने मान्य केली. मग आता लक्षात घ्या, आठवड्यातनं एक दिवस पगारी सुट्टी द्यायची, पण ही सुट्टी द्यायची कधी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग यावेळेला आपण जगातला विचार केला. आपण जगात काय विचार केला तर बाबा रे, जगभरामध्ये आपण जर बघितलं तर युरोपियन कंट्रीज त्याचप्रमाणे इस्लामिक कंट्री. आता आपण जर युरोपियन कंट्रीजचा विचार केला तर या युरोपियन कंट्रीजमध्ये त्याचप्रमाणे इस्लामिक कंट्रीमध्ये नेमकी अवस्था काय आहे सुट्टीची. तर युरोपियन कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतात ख्रिश्चन वर्ग, आणि त्यामुळे ख्रिश्चन वर्गाचा जो प्रार्थनेचा वार असतो, प्रार्थनेचा वार, हा वार कोणता आहे, हा वार असतो रविवार. आणि त्यामुळे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये जी सुट्टी असते, जी वीकली ऑफ असतो, तो असतो रविवारी. ओके, का रविवारी असतो? खरं तर विचार करायला गेलो आपण आठवड्यातले जर समजा 7 वार बघितले, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आपण जर हे 7 वार बघितले मित्रांनो, तर हे 7 वार बघितल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की अरे यार, पहिला जो काही शब्द आहे किंवा पहिला जो काही वार आहे तो रविवार आहे, बरोबर आहे, तरी पण आपण त्याला वीकेंड म्हणतो, बरोबर आहे ना. मग पहिला जर वार रविवार असेल तर पहिल्याच दिवशी सुट्टी कसं काय बरं आपल्याला दिली? तर सिंपल आहे, ही गोष्ट पहिल्यांदा युरोपियन लोकांनी स्वीकारली, कारण युरोपमध्ये ख्रिश्चन धर्म आहे आणि ख्रिश्चन धर्मामध्ये प्रार्थनेचा वार कोणता आहे, रविवार आहे. मग ते लोक काय म्हणले की अरे यार, तुम्हाला आम्हाला सुट्टी द्यायची आहे ना, पगारी सुट्टी द्यायची आहे ना, एक काम करा ना, इकडच्या तिकडच्या कुठल्या दिवशी सुट्टी देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला रविवारी सुट्टी द्या, म्हणजे आठवडाभर आम्ही काम करू आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही आमचं धर्माचं बघू, म्हणजे आमचं कर्म पण होईल आणि आमचा धर्म पण होईल, दोन्ही गोष्टी आमच्याकडनं होऊन जातील. मग अशा प्रकारची मागणी ही या ठिकाणी कुणी केली मित्रांनो, तर ही केली ख्रिश्चन लोकांनी युरोप मधल्या, आणि म्हणून त्या लोकांना रविवारी सुट्टी देण्याचं काम आपल्याकडे केलं गेलं. मग इस्लामिक लोकांनी विचार काय केला की बाबा रे, इस्लामिक म्हणजे आपण असं म्हणूया की हे जे मूळचे लोक आहेत, हे मूळचे लोक कोण होते, हे मूळचे होते अरेबियन कंट्रीज मधले. मग हे अरेबियन कंट्रीमध्ये जे लोक आहेत ते लोक धर्माने कोण, इस्लामिक. आता धर्माने जर इस्लामिक लोक असतील तर या लोकांच्या प्रार्थनेचा वार कोणता आहे, प्रार्थनेचा वार, तर या लोकांच्या प्रार्थनेचा वार आहे शुक्रवार. ओके, शुक्रवार, त्यालाच हे इस्लामिक लोक म्हणतात, त्यालाच इस्लामिक लोक काय म्हणतात मित्रांनो, जुम्मा. जुम्मा का जुम्मा, जाऊ द्या, काहीतरी असेल, आता ते ज आहे का झ आहे मला माहित नाही, पण त्याला जुम्मा असं म्हणतात. ओके, त्यामध्ये जुम्मा म्हणजे जच असणार आहे, झ नसणार आहे, पण ठीक आहे, चला, एकतर हे असेल किंवा ते असे असेल, जुम्मा माहित नाही, जे काय असेल ते. ओके, सो मित्रांनो लक्षात घ्या, ते शुक्रवारला जुम्मा असं म्हणतात आणि शुक्रवार हा त्यांचा प्रार्थनेचा दिवस असतो. मग इस्लामिक लोकांनी काय म्हणले की अरे यार, आमच्या देशामध्ये, आमच्या धर्मामध्ये आमचा जो काही प्रार्थनेचा वार आहे तो शुक्रवार आहे, मग आम्ही एक काम करतो, आम्ही शुक्रवारी सुट्टी घेतो. त्यामुळे आजही अरेबियन कंट्रीजमध्ये शुक्रवारी सुट्टी असते आणि युरोपियन कंट्रीजमध्ये मात्र रविवारी सुट्टी आपल्याला पाहायला मिळते. मग आता भारतातल्या कामगारांना विचारलं, बाबा रे तुमचं काय मत आहे, तुम्हाला कधी सुट्टी हवी आहे? आता आम्ही हा कायदा पारित केलेला आहे, ज्या कायद्यानुसार आम्ही सांगितलेलं आहे की आठवड्यातनं एक दिवस पगारी सुट्टी असेल, पण ही पगारी सुट्टी नेमकी आठवड्यातल्या कोणत्या दिवशी घ्यायची? नाऊ बॉल इज इन युअर कोर्ट, असं कामगार लोकांना सांगितलं गेलं. म्हणजे चेंडू आता तुमच्या न्यायालयामध्ये आहे, तुम्ही ठरवा काय करायचे ते. ओके, आम्ही आता हे ठरवणार नाही, आम्ही फक्त काय सांगितलं की येस, आम्ही तुम्हाला आठवड्यातनं एक दिवस सुट्टी देतो, पण आठवड्यातला तो दिवस नेमका कोणता असेल हे मात्र तुम्हीच आम्हाला सांगितलं पाहिजे, ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत, सांगा मग तुम्ही आम्हाला. मग अशा प्रकारची मागणी ज्या वेळेला केली गेली त्यावेळेला या कामगार लोकांनी विचार केला की अरे यार, जगामध्ये इस्लामिक लोकांनी शुक्रवारी सुट्टी घेतली आहे कारण शुक्रवार त्यांचा प्रार्थनेचा दिवस आहे, म्हणजे धर्म आला. युरोपियन लोकांनी सुट्टी घेतलेली आहे रविवारी, कारण रविवार त्यांच्या प्रार्थनेचा दिवस आहे, म्हणजे धर्म आला. मग या दोघांनी धर्माच्या आधारावर केलंय, तर आपणही धर्माच्याच आधारावर करूया. आणि मग लक्षात घ्या, भारतामध्ये मात्र काय झालं, भारतामध्ये जो कामगार वर्ग आहे, हा कामगार वर्ग त्या काळातला, ज्या कामगार वर्गाचा देव हा खंडोबा होता. खंडोबा, म्हसोबा,
बिरोबा, ज्योतिबा, काय ते मस्कोबा. ओके, तर अशा प्रकारचे जे देव आहेत हे देव जे कामगार वर्गाचे देव त्या काळात मोस्ट ऑफ द रित्या होते. याचा अर्थ असा नव्हे की कामगार वर्ग गणपतीला मानत नाही, कामगार वर्ग दत्ताला मानत नाही, पूर्ण कामगार वर्ग महादेवाला मानत नाही, असा मुद्दा नाहीये. कामगार लोकांचा मोस्ट ऑफ द कामगार लोकांचा जो देव आहे तो देव हा यापैकी काहीतरी एक होता. आणि यापैकी एक असल्यामुळे या कामगार लोकांनी पण विचार केला की अरे यार, आपला देव जर समजा यापैकी एक आहे आणि या देवाचा वार कोणता आहे तर रविवार आहे, तर आपण पण एक काम करूया ना. जसं युरोपियन लोक रविवारी सुट्टी घेतात कारण प्रार्थना करायला मिळावी, जसं इस्लामिक लोक शुक्रवारी सुट्टी घेतात कारण प्रार्थना करायला मिळावी, मग आपणही आपल्या देवाचा वार आहे रविवार, आपणही रविवारी सुट्टी घ्यावी. आणि म्हणून लक्षात घ्या, कामगार लोकांचा देव आहे रविवार आणि या देवांचा वार आहे रविवार. यामुळेच मित्रांनो आपल्याकडे रविवारी सुट्टी ही कामगारांनी मागितली आणि या सुट्टीला सुरुवात झाली 10 जून 1890 ला. ओके, ऍक्च्युअल सुरुवात झाली 10 जून 1890 ला, पण याला कायदेशीर मान्यता मिळाली कंपनी दुसरा कायदा 1891 ला. ओके, सो या कायद्यानुसार त्याला कायदेशीर मान्यता मिळाली, पण पहिली रविवारची सुट्टी ही दिली गेली 10 जून 1890 ला भारतामध्ये. का दिली गेली रविवारी सुट्टी? याचं कारण काही लोकांचं म्हणणं असतं की आपल्याकडे युरोपियन सत्ता होती आणि युरोपियन लोकांचा आवडीचा वार म्हणजे रविवार, त्यांच्या प्रार्थनेचा वार म्हणजे रविवार. मग ते म्हणले की आमची प्रार्थना रविवारी, मग तुमचीही प्रार्थना रविवारीच, आणि म्हणून आपल्याला रविवारी सुट्टी मिळाली, असं लोकांचं म्हणणं असतं. असं काही लोक सांगतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. या ठिकाणी मूळ मुद्दा असा आहे की कामगार वर्गाचा देव हा अशा प्रकारे मस्कोबा, बसोबा, ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, बिरोबा आणि त्यांचा वार रविवार. आणि म्हणून लक्षात घ्या, आपल्याला आठवड्यातनं एक दिवस जर सुट्टी द्यायची असेल तर ती कधी द्यायची? रविवारी द्यायची. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे करण्यात आला पहिला कंपनी कायदा, दुसरा कंपनी कायदा 1891, जो केला गेला लॉर्ड लॅन्सडाऊन यांच्या कार्यकाळामध्ये. ओके, आणि कामगारांना जी सुट्टी आहे त्या सुट्टीचा संदर्भ जो आहे तो संदर्भ मात्र मिळाला कशामधनं? तर त्या सुट्टीचा संदर्भ मात्र मिळाला नारायण मेघाजी लोखंडे यांच्या माध्यमातून. नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं जे काम आहे त्या कामातनं आपल्याला ही सुट्टी मिळाली आणि त्या सुट्टीच्या आधारावरती मित्रांनो आपल्याकडे काय केलं गेलं तर कामगारांना आठवड्यातनं एक दिवसाची जी सुट्टी आहे ती सुट्टी या माध्यमातून घोषित केलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, सो यानुसार आपल्याकडचा हा दुसरा कंपनी कायदा 1891, ज्यानुसार कामगारांना हा अधिकार देण्याचं काम केलं गेलेलं होतं. ओके, आता लक्षात घ्या, याच्याच आधारावरती जो पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ड्युरँड कमिशन. आता हे ड्युरँड कमिशन नेमकं काय होतं ते आता आपण याच्यामध्ये समजून घेऊया. ड्युरँड कमिशन, ओके, लक्षात घ्या, पुढचा आपला मुद्दा असणार आहे ड्युरँड कमिशन. ओके, आता हे ड्युरँड कमिशन काय आहे तर लक्षात घ्या. आपण जर आपल्या भारताचा नकाशा पाहिला, ओके, ओके, तर तुम्ही म्हणाल की हे काय काढले मास्टर, मला काय कळालं नाही काय काढले, पण ठीक आहे, चला जाऊ दे, एक काम करूया, तुम्हाला स्पेसिफिक मी तो एरिया सांगतो डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, ड्युरँड कमिशन. ड्युरँड कमिशन आता काय घडलं होतं बघा, आपल्याला माहिती आहे की तो काळ जो आहे तो काळ साधारणपणे कितीचा होता? तो काळ होता साधारणपणे 1891चा. ओके, 1891च्या या काळामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे पूर्णपणे एकच होतं आणि तो होता भारत. परंतु याच दरम्यान मित्रांनो काय झालं तर अफगाणिस्तान हा मात्र पूर्णपणे काय झाला? वेगळा झाला होता. किंवा अफगाणिस्तान आणि भारत म्हणजेच ब्रिटिश आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं आणि या युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या विजयाने झालेला होता. ओके, आता अफगाण युद्धानंतर ब्रिटिशांनी ठरवलं की बाबा रे, हे जे काही अफगाणी लोक आहेत ह्या अफगाणी लोकांमध्ये आणि भारतामध्ये एक आपण बाउंड्री तयार करावी.
ओके. आणि मग ही बाउंड्री तयार करण्यासाठी त्यांनी एक कमिशन स्थापन केलं आणि त्या कमिशनच्या अध्यक्षपदावरती नेमलं ड्युरँड यांना. कोणाला नेमलं? ड्युरँड, सर ड्युरँड. ओके. 1890ला हे कमिशन, 91ला हे कमिशन स्थापन केलं आणि कमिशनचे अध्यक्ष सर ड्युरँड, आणि त्यांना सांगितलं गेलं की बाबा रे, तुम्ही एक काम करा, भारत व अफगाण यांच्यातील सीमारेषा तयार करा. ओके. काय सांगितलं गेलं त्यांना, ड्युरँड यांना? तर भारत व अफगाण यांच्यातील सीमारेषा जी आहे ती सीमारेषा तुम्ही तयार करा, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं होतं ड्युरँड कमिशनला. आणि त्यानुसार ड्युरँड कमिशनने काय केलं, तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये एक सीमा तयार केली, जी अत्यंत महत्वपूर्ण सीमा आहे मित्रांनो, जी साधारणपणे 100 ते 150 किलोमीटर लांबीची आपल्याला पाहायला मिळते. भारत आणि अफगाणिस्तान, भारताची इतर कोणत्याही राष्ट्राबरोबर असणारी सर्वात कमी लांबीची सीमा ही अफगाणिस्तान बरोबर आहे, आणि सर्वाधिक लांबीची सीमा ही बांगलादेश बरोबर आहे. ओके. बांगलादेश बरोबर जवळपास 4000 किलोमीटर लांबीची किंवा 4000 किलोमीटर प्लस लांबीची सीमा आहे, आणि सर्वात कमी असणारी अफगाणिस्तान बरोबरची सीमा जी केवळ 100 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळते. पण मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की ही सीमा जी आपल्याकडे तयार केली ती तयार कोणी केली? सर ड्युरँड यांनी तयार केलेली होती. आणि त्यामुळे भारत आणि अफगाण हे पूर्वीच्या काळामध्ये एकच होते, पण नंतरच्या काळात ज्यावेळेला ब्रिटिशांनी यांचा विरोध केला, यांचा पराजय केला, त्यावेळेला यांना पूर्णपणे बाजूला केलं, स्वातंत्र्य दिलं, आणि त्यानुसार ही लाईन मारली. त्या लाईनीचं नाव आहे सर ड्युरँड रेषा. क्लिअर आहे? आता लक्षात घ्या, आपल्याकडे जे काही भारताच्या बरोबर असणारे देश आहेत, यामध्ये आपण बघितलं भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भारत, चीन आणि भारत, अफगाणिस्तान. या देशांचा जर आपण बघितला, विचार केला, तर आपल्याला माहिती की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जी बाउंड्री आहे ती बाउंड्री कोणती आहे? भारत चीन आणि भारत अफगाणिस्तान. आता भारत अफगाणिस्तान मध्ये आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण बघितली ड्युरँड रेषा. ओके. भारत चीन मॅकमोहन रेषा. भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश, तर भारत पाकिस्तान आहे सर रॅडक्लिफ रेषा. ओके. पण आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट माहिती आहे, पण आपण विसरलेलो असतो की अरे यार, जो बांगलादेश आहे तो बांगलादेश म्हणजे पूर्वाश्रमीचा पाकिस्तानच. पाकिस्तान पासूनच फुटून काय तयार झाला, तर बांगलादेश तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला भारत पाकिस्तान लाईन तयार केली होती त्यावेळेला तो बांगलादेश नव्हताच, तो काय होता? पाकिस्तान. आणि त्यामुळे भारत बांगलादेशची सीमा देखील काय असणार आहे? सर रॅडक्लिफ. ओके. सो यानुसार आपल्याकडे रॅडक्लिफ भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, त्याचप्रमाणे मॅकमोहन भारत चीन आणि ड्युरँड भारत अफगाण. यावरती आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो की सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमा भारताची कुठल्या देशाबरोबर आहे? अफगाणिस्तान. सर्वाधिक कोणाबरोबर आहे? बांगलादेश. त्याचप्रमाणे भारताची कोणती सीमा सर्वात लांब आहे? मग ती असणार आहे रॅडक्लिफ. आणि सर्वात कमी सीमा कोणाबरोबर आहे किंवा कोणती आहे? ती आहे ड्युरँड सीमा. सो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. प्रश्न कसा येऊ दे तो या पद्धतीने आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्यामुळे एक लक्षात घ्या, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातली जी सीमा आहे ही सीमा या माध्यमातून तयार झाली, आणि ती सीमा तयार करण्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा होता तो वाटा कोणाचा होता? तर मिस्टर ड्युरँड यांचा होता, ज्यांची स्थापना किंवा ज्यांची कमिशनची स्थापना ही ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून त्या काळामध्ये केलेली होती. ओके. सो हे एक महत्वपूर्ण काम आपल्याकडे या काळामध्ये झालं होतं. कोणाच्या काळामध्ये? तर लॉर्ड लॅन्सडाऊन यांच्या काळामध्ये. आता यांच्याच कार्यकाळातलं एक पुढचं काम आपल्याला पाहायचंय, तो म्हणजे विवाह वयाचा कायदा. नेमका हा कायदा काय होता तो कायदा आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत. लक्षात घ्या, विवाह वयाचा कायदा नेमका काय कायदा आहे तर बघा.
ओके, आता मित्रांनो आपल्याकडे विवाह कधी करावा आणि त्यासाठी किती वय असावं, वयाची मर्यादा असावी, यासाठी काही नियम ठरलेले आहेत. ओके, मग आता हे जे नियम आहेत मित्रांनो, हे नियम नेमके काय आहेत, कसे आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आता लक्षात घ्या, विवाहासाठी जे काही आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नियम ठरलेले आहेत, ते नियम कोणते आहेत ते आता आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे काय करायचे, इन डिटेल मध्ये समजून घ्यायचं आहे. बघा, आपण जर सध्याच्या काळात विचार करायला गेलो तर एक वर्ष दीड वर्षापूर्वी आपल्याकडे एक निर्णय चेंज केला होता. तो म्हणजे मुलींना लग्नाचं वय हे आता 18 नसून 21 असावं. ओके, आता बघा, मुलींना लग्नाचं वय 18 नसून ते किती असावं, 21 असावं, असं सध्याचा शासन निर्णय आहे. मग हा निर्णय कशामुळे घेतला गेला, तर सिंपल आहे, सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही 21व्या वर्षानंतर लग्न केलं तर त्या मुलीची 21व्या वर्षापर्यंत पदवी कंप्लीट झालेली असते आणि पदवी झाल्यामुळे जर उद्या त्या मुलीचं लग्न झालं, लग्नानंतर तिच्या घरच्यांनी त्याला योग्य पद्धतीने सांभाळलं तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं. पण समजा तिला जर योग्य पद्धतीने सांभाळलं नाही तर मग तिला स्वतःचा हातपाय चालवता आले पाहिजेत, इतकं का होईना तिच्याकडे शिक्षण असावं. डिग्री केलेली आहे तर ती काही ना काहीतरी काम करू शकते आणि स्वतःचं पोट भागवू शकते. पण जर समजा तिचं तुम्ही 18व्या वर्षीच लग्न केलं तर मात्र तिला कुठल्याही प्रकारे लग्नानंतर काही प्रॉब्लेम आले तर तिला स्वतःचा निर्णय घेता येऊ शकत नाही. कारण तिला माहिती की अरे माझ्याकडे शिक्षणच नाहीये. जर मी नवऱ्याचा मार न खाता इथनं बाहेर पडले तर मला पुढे मी करायचं काय, आई वडिलांची परिस्थिती चांगली नाहीये, आई वडीलही सांभाळू शकत नाहीये, मग मी पुढे करायचं काय. त्याच्यापेक्षा एक काम करते, इथंच पडीक पडते, इथंच मरते, विषय सोडून देते, असा विचार ती मुलगी करते. आणि मग अशा पद्धतीने त्या मुलीला अत्याचाराचा सामना सहन करावा लागतो. मग हे करायला लागू नये यासाठी सिंपल, बाबा रे तू आता लग्नच करू नकोस, थोडं थांब, तू लग्नासाठी 21 वर्षापर्यंत थांब आणि मग लग्न कर, जेणेकरून तुला तुझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहता येईल, तू आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होशील, असा सरकारचा त्यामागचा उद्देश. ओके, पण मित्रांनो आता तो जो काळ होता ज्या काळामध्ये विवाहासाठी कुठल्याही प्रकारे वयाची मर्यादा नव्हती, त्या काळामध्ये विवाह हे लवकर होत होते. याच विवाहांना आपण नाव दिलेलं होतं मित्रांनो बालविवाह. बालविवाह. त्याचप्रमाणे अजून एक विवाह होता आपल्याकडे, त्याचं नाव होतं जरट विवाह. ओके, जरट विवाह. आपल्याला माहितीये बालविवाह म्हणजे काय, तर बालविवाह म्हणजे दोघेही वयात आलेले नाहीत. ओके, दोघेही वयामध्ये आलेले नाहीत, त्यावेळेला जर त्यांचं लग्न लावलं तर त्या लग्नाला आपण नाव देतो बालविवाह. कुठल्याही प्रकारे दोघेही त्या ठिकाणी लग्नाला आलेले नाहीत, दोघेही वयात आलेले नाहीयेत. आता वयात येणं म्हणजे काय, तर वयात येणं म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये काही नैसर्गिक बदल हे तुमच्या वयामानाप्रमाणे घडत असतात. कोणते बदल आहेत ते तुम्हाला नक्कीच माहित असतं. ओके, सो मित्रांनो वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात आणि त्यामुळे जे बदल आपल्या शरीरामध्ये होतात लैंगिक दृष्टिकोनातून, तर त्या बदलांच्या आधीचा काळ, ज्या काळात लग्न होतं, त्याला आपण नाव देतो बालविवाह. बालविवाह म्हणजे प्रत्येक वेळेला पाळण्यामध्ये केलेलं लग्न असं बिलकुल नाहीये. बालविवाह म्हणजे या प्रकारची संकल्पना आहे. ओके, कालांतराने मग आपल्याकडे काय ठरलं, तर बाबा रे त्या बालविवाहामध्ये दोघं पण वयाने लहान आहेत, त्यामुळं कुठलाही मुलगा लहानपणी चांगलाच दिसतो, पण मोठेपणी तो कसा आहे माहित नाही, तो वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे रंग दाखवतो. मग अशा वेळेला त्यांनी हे रंग दाखवू नये यासाठी काय करायचं, यासाठी सिंपल आहे, बाबा रे तो मुलगा हा मोठा असला पाहिजे. ओके, तो मुलगा मोठा असावा आणि त्याच्याबरोबर म्हणजे जिच्याबरोबर लग्न होणार आहे ती मुलगी मात्र कशी असावी, तर लहान. म्हणजे लक्षात घ्या, मुलगी ही एक लहान आहे आणि मुलगा हा मोठा आहे. मोठा म्हणजे तो माणूसच एक प्रकारचा. ओके, तो काय असणार आहे मित्रांनो, तो असणार आहे एक प्रकारचा माणूसच. म्हणजे तुम्ही बघितलं असेल बघा आनंदी गोपाळ, त्याच्यामध्ये आपल्याकडे गोपाळराव जोशी जे वयाने खूप मोठे होते, त्यांची पहिली पत्नी वारलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी या आनंदीबाईंशी विवाह केला. ओके, किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, यांची पहिली पत्नी वारली आणि वारल्यानंतर मग
घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांना लग्न करावं लागलं आणि ते लग्न त्यांनी एका लहान मुलीबरोबर केलं. ती लहान मुलगी म्हणजे रमाबाई रानडे. ओके. सो मित्रांनो, या पद्धतीने ज्या विवाहाला आपण नाव देतो जरट विवाह, त्याच्यामध्ये मोठा तो मुलगा किंवा माणूस आहे आणि मुलगी मात्र लहान आहे आणि या दोघांचा विवाह म्हणजेच काय असणार आहे, जरट विवाह. आता मित्रांनो, याच्यामध्ये होतं काय, याच्यामध्ये सिंपल गोष्ट आहे. याच्यामध्ये होतं काय, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की ती जी मुलगी असते, जी मुलगी कुठल्याही प्रकारे वयाने अत्यंत लहान आहे, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हार्मोनल ग्रोथ झालेले नसतात आणि अशा वेळेला जर लग्न झालं तर तिच्यावरती मित्रांनो सक्तीचा गरोदरपणा येतो. ओके. कारण ते एक वय असं असतं की ज्या वयामध्ये काहीच कळत नसतं आणि काहीच कळत नसल्यामुळे ते अट्रॅक्शन असतं आणि त्या अट्रॅक्शनमुळं त्या महिलेला अत्यंत कमी वयामध्ये गरोदर राहावं लागतं. त्याला आपण म्हणतो सक्तीचं गरोदरपणा. आणि यामुळे कदाचित वय पूर्ण नसल्यामुळे कदाचित त्या महिलेचा त्यामध्ये मृत्यू देखील होतो. आणि अशा प्रकारच्या अनेक घटना या भारताच्या इतिहासामध्ये घडलेल्या होत्या. आणि म्हणूनच आपल्या भारतामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की अरे यार, तुम्ही कुठल्याही प्रकारे विवाहाच्या वयाची मर्यादा ही आता वाढवा, ती कमी ठेवू नका, ती वाढवा, ती प्रत्येक वेळेला वाढवत जावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने वयाचा इम्पॅक्ट होऊन तो मुलगा नाही पण मोस्ट ऑफ द त्याची मुलगी कुठल्याही प्रकारे मरण पावणार नाही, कुठल्याही प्रकारे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. सो हा एक प्रयत्न तुम्ही करा. आणि यासाठीच मित्रांनो, आपल्याकडे एक व्यक्ती वारंवार मागणी करत होता, तो व्यक्ती होता बेहरामजी मलबारी. काय नाव आहे मित्रांनो त्यांचं? बेहरामजी मलबारी. ओके. आता हे जे मेहरामजी मलबारी आहेत, त्या मेहरामजी मलबारी यांनी वारंवार अशा प्रकारची मागणी केली आणि या मागणीच्या आधारावरती वारंवार काय केलं मित्रांनो, अशा प्रकारची मागणी केली आणि या मागणीच्या आधारावरती आपल्याकडे करण्यात आला विवाह वयाचा कायदा. आणि या कायद्यानुसार सांगितलं की बाबा रे, आपल्याकडे साधारणपणे जे वय आहे ते वय 14 व 16 वर्ष इतकं असावं. कुठल्याही प्रकारे हे वय कमी असू नये, जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीला इमॅच्युअर पद्धतीने प्रेग्नन्सी होणार नाही. प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली तर तिचा जो जीव जाणार आहे तो जीव जाणार नाही, त्या जीवाचं संरक्षण करता येईल. यासाठी मित्रांनो सिंपल आहे, तुम्ही काय काम करा, तर अशा पद्धतीने तुम्ही वयाची एक मर्यादा ठेवा लग्न करताना, जेणेकरून आपल्याला जर या गोष्टी आपण कायदेशीररित्या बंधनकारक केल्या तर आपल्या समाजामध्ये होत असलेली जी मोठ्या प्रमाणामध्ये गरोदर म्हणजे सक्तीचं गरोदरपणा आहे आणि त्यामुळे होत असलेली जी डेथ आहे ती डेथ आपल्याला कमी करता येईल आणि महिलांना सन्मानाने जगता येईल. एखाद्या विशिष्ट वयामध्ये तुमच्यावरती ज्या वेळेला असा प्रसंग येतो त्यावेळेला ती गोष्ट शरीराची गरज म्हणून नव्हे तर अट्रॅक्शन म्हणून केली जाते. आणि अट्रॅक्शन म्हणून केलेली ही जी गोष्ट आहे ती या वयात केल्यामुळे सक्तीचा गरोदरपणा येतो आणि त्याच्यामुळेच मित्रांनो जीव जाण्याचा धोका हा वाढलेला असतो. आणि म्हणूनच या कालावधीमध्ये अशा प्रकारचा कायदा असावा. कुठल्याही प्रकारे तुम्ही कमीत कमी वयाचा निर्बंध द्या आणि त्या वयाच्या खालच्या लोकांनी लग्न करू नये असं या कायद्यामध्ये नमूद करा. बेहरामजी मलबारी यांनी मागणी केली आणि त्या पद्धतीने आपल्याकडे हा कायदा केला गेला, विवाह वयाचा कायदा 1892. ओके. आता हा जो कायदा मित्रांनो, हा कायदा व्हावा यासाठी बेहरामजी मलबारी यांनी प्रयत्न केले. की बेहरामजी मलबारी कोण होते? हे बेहरामजी मलबारी होते आपल्याकडच्याच एका संघटनेचे सदस्य. संघटना कुठली होती मित्रांनो? संघटना कुठली होती बोला? 1829 सालची संघटना, सॉरी 1828 सालची संघटना. संघटनेचं नाव काय असणार आहे? ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाचे हे नेते होते आणि कुठल्याही प्रकारे आपल्या मुला मुलींचे लग्नाचे वय, विवाहाचे वय हे विशिष्ट वयानंतर असावेत अशी मागणी त्यांनी केली. मग त्या काळानुसार 14-16 योग्य होतं. कालांतराने ते वाढवलं गेलं आणि असं करत 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 आता आपल्याकडे वयोमर्यादा आहे मुलगा 21, मुलगी सुद्धा 21च. प्रत्येक ठिकाणी समानता आहे, मग इथंही समानताच असली पाहिजे. पण मला एक कळत नाही की आपण असं म्हणतो की लग्न हे मोठेपणी करायचं असतं, अक्कल आल्यानंतर करायचं असतं.
ओके, ज्याचं लग्न करायचे त्याला अक्कल आलेली असते, मग लग्न केलं जातं. मग मित्रांनो, मतदानाचा अधिकार मात्र 18व्या वर्षापासून का दिलेला आहे? जर 18व्या वर्षी त्या मुलाला अक्कलच नाहीये, मुलीला अक्कल नाहीये, हे तुम्ही ऑलरेडी मान्य केलेले, तर मग तुम्ही मतदानाचा अधिकार देखील 18च्या ऐवजी किती करा, 21 करा. पण ही गोष्ट काही होण्यासारखी नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, फक्त हे मी तुम्हाला जे सांगितलं, विचार करायला आपल्याला नक्कीच चांगला आहे. कारण लक्षात घ्या, जितके जास्त आपण विचार करणार आहोत तितका जास्त फायदा हा आपल्याला इंटरव्ह्यूला होणार आहे. आणि कुठल्याही प्रकारे या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आता मी प्री करतोय ना, मग मी प्रीचाच अभ्यास करणार, असं होत नाही. ही एक प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरमध्ये कुठल्याही स्तरावरच्या परीक्षेचा अभ्यास तुम्ही कधीही करू शकतात, हे लक्षात घ्या. कधीही म्हणजे अगदी असंही नाही की मी पुरी परीक्षा पास झालेलो आहे आणि मेन्सच्या अभ्यासाच्या वेळेला पुन्हा एकदा मी प्रीचाच अभ्यास करतोय, असं नाही. ते तुम्हाला तुमच्या डोक्यानुसार कळलं पाहिजे. सो यानुसार हा कायदा आपल्याकडे केला गेला, विवाह वयाचा कायदा 1892-93. सो हा कायदा निर्माण करण्यामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तिमत्व भियरामजी मलबारी. ओके, त्यानंतर मित्रांनो, यांच्याच कार्यकाळातला जो पुढचा भाग आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे, तो आहे दुसरा काउन्सिल कायदा 1892-93. आता हा कायदा नेमका काय होता तो आता आपण याच्यामध्ये समजून घेऊया. लक्षात घ्या, दुसरा काउन्सिल कायदा. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, दुसरा काउन्सिल कायदा किंवा पहिला काउन्सिल कायदा, पहिला आला 1861, दुसरा आला 1992-93. ओके, तिसरा आला कधी, तिसरा नाही आला, पुढचं काय आलं, पुढचं आलं मोर्ले मिंटो कायदा. त्यानंतर आला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. आणि त्यानंतर आला मित्रांनो आपल्याकडचा भारत सरकारचा कायदा. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. ओके, आता लक्षात घ्या, हा कायदा आपल्याकडे आला होता 1909 ला. हा कायदा आपल्याकडे आला होता 1919 ला. हा कायदा आपल्याकडे आला 1935 ला आणि हा आला आपल्याकडे 1947 ला. ओके, आता वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे जे कायदे आलेले होते, त्या कायद्यानुसार काय केलं होतं, त्या प्रत्येक कायद्यानुसार भारतीयांना मिळालेले जे राजकीय अधिकार आहेत, राजकीय अधिकार यात वाढ केली गेली. ओके, म्हणजे काय, सिंपल आहे, या कायद्यामध्ये एखादा निर्णय दिलाय तर त्याच्यापेक्षा जास्तीचा निर्णय इथं दिलाय, त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचा इथं दिलाय, त्याच्यापेक्षा पुढचा इथं दिला, त्याच्यापेक्षा पुढचा इथं, आणि सगळ्यात पुढचा इथं भारताला डायरेक्ट स्वातंत्र्य. ओके, सो स्टेप बाय स्टेप अधिकार देत 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 आपल्याकडे पुढे गेले आणि यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, तर आपल्याकडचे हे काउन्सिल कायदे. फर्स्ट काउन्सिल, सेकंड काउन्सिल, नंतरच्या काळात आले आपल्याकडचे गव्हर्नर आणि भारत मंत्री, यानुसार मोर्ले मिंटो, त्याचप्रमाणे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, परत आला भारत सरकारचा कायदा आणि परत आला सगळ्यात शेवटचा भारताला स्वातंत्र्य देण्याचा कायदा. मग लक्षात घ्या, यामध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळेला अधिकार वाढवत गेले आणि त्यातनच हा कायदा आपल्याला पाहायचा आहे, ज्याचं नाव आहे दुसरा काउन्सिल कायदा. कधी आला, तो आला 1892-93 ला. ओके, तो लक्षात घ्या, दुसरा काउन्सिल कायदा. आता लक्षात घ्या मित्रांनो, दुसरा काउन्सिल कायदा काय आहे. दुसरा काउन्सिल कायदा हा अत्यंत महत्वपूर्ण कायदा आहे, कारण या कायद्यानुसार काय सांगितलेलं होतं, तर भारतीय किंवा भारतीयांना विधिमंडळात प्रश्न विचारण्याचा अधिकार, मिळाला. ओके,
त्याचप्रमाणे मित्रांनो यानुसारच काय सांगितलं तर भारतीयांना विधिमंडळातील चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार मिळाला. ओके. सो या गोष्टी भारतीयांना मिळाल्या म्हणजे लक्षात घ्या 1891चा जो कायदा होता आपल्याकडचा 1891चा कायदा, ज्या कायद्यानुसार विधिमंडळामध्ये भारतीयांना बसायला परवानगी मिळालेली होती, पण तुम्ही फक्त बसायचं, बोलायचं, काहीच नाही असं त्यात सांगितलेलं होतं. मग 61ला बसण्याचा अधिकार मिळाला. 92-93ला सांगितलं की चला तुम्हाला बोलता येतं ना, बोलायला लागा. आता मात्र तुम्ही बोलायला लागा. आता बिलकुल तुम्ही शांत बसायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या वर्गातले, तुमच्या मतदारसंघातले जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडा, त्याची सखोल उत्तरं मिळवा आणि ते काम पूर्ण होईपर्यंत तो प्रश्न लावून धरा. ओके. सो तुम्ही आता प्रश्न विचारू शकतात आणि तुम्ही चर्चेच्या कारभारामध्ये सहभागी देखील होऊ शकतात. एखाद्या मुद्द्यावरती चर्चा चालू आहे, तुम्ही त्या चर्चेत सहभागी व्हा. तुम्ही सहभागी होऊन स्वतःचं मत द्या, स्वतःला त्याबद्दल काय वाटतंय हे सांगा आणि या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला देखील राजकीय अधिकार काय असतात, प्रशासन कशा पद्धतीने काम करतं या संदर्भातल्या माहितींचा आधार हा याद्वारे मिळू शकतो. सो ह्या सगळ्या महत्वपूर्ण बेसिक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे लक्षात घ्या हे जे काही कायदे आहेत ते कायदे जे भारतामध्ये ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून केलेले होते, ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून केलेले होते, ते सर्व कायदे आपल्याकडे केले गेले. त्या कायद्याच्या आधारावरती प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार एक्स्ट्रा दिले गेले, वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. आजच्या पेक्षा पुढच्यामध्ये नवीन, पुढच्या पेक्षा त्याच्या पुढच्यामध्ये अजून वेगळा. आणि त्यामुळे लक्षात घ्या भारताला म्हणण्यापेक्षा भारतातल्या भारतीयांना राजकीय अधिकार देण्याच्या ज्या पायऱ्यात, त्या पायऱ्यांमधली सगळ्यात पहिली पायरी म्हणजे हा कायदा. ओके. दुसरी पायरी म्हणजे कोणती तर हा कायदा, तिसरी हा, चौथी हा, पाचवी हा आणि सहावी हा कायदा की ज्या कायद्यानुसार भारताला सांगितलं आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे. ओके. म्हणजे या प्रत्येक पायऱ्यांमध्ये अधिकार वाढवले गेले. पहिल्या कायद्यात सांगितलं तुम्ही विधिमंडळात बसा पण बोलायचं नाही. दुसऱ्या कायद्यामध्ये सांगितलं तुम्ही प्रश्न विचारू शकतात, चर्चेत सहभागी होऊ शकतात, पण प्रश्न एकच विचारायचा आणि चर्चेत फक्त सहभागीच व्हायचं, मतदान करायचं नाही. या कायद्यानुसार सांगितलं तुम्ही प्रश्न विचारा, पूरक प्रश्न विचारा, प्रतिप्रश्न विचारा, काहीच हरकत नाहीये. त्याचप्रमाणे सांगितलं चर्चेत सहभागी व्हा आणि त्यावरती मतदान देखील करा. ओके. या ठिकाणी सांगितलं की आता तुम्ही निवडून जाऊ शकतात, तुम्हाला नियुक्त कोणी करू शकत, म्हणजे नियुक्त करायची गरज नाही, डायरेक्ट लोकांच्या माध्यमातून निवडणुका लढवा, निवडून घ्या आणि निवडून तुम्ही त्या ठिकाणी एंट्री करा. ओके. त्यानंतर या ठिकाणी सांगितलं गेलं की बाबा रे आता मात्र तुम्ही तुमच्या स्वतःच्या निवडणुका लढवा, तुमच्या राज्यामध्ये तुमची सरकार स्थापन करा आणि सरकारच्या माध्यमातून कारभार करा. केंद्र तुम्हाला आता लगेच मिळणार नाहीये, पण प्रांत मात्र तुम्हाला मिळणार आहे आणि प्रांतातला कारभार हा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या लेवलनी करा असं यामध्ये सांगितलं गेलं. त्यानंतर सांगितलं गेलं भारत सरकारच्या कायद्यामध्ये की बाबा रे आता प्रांतही तुमचा आहे आणि केंद्र अर्ध तुमचं आहे, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवा. ओके. आणि मग शेवटी सांगितलं बाबा रे आता अख्खाच्या अख्खा भारतच तुमचा आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, आता बसा तिकडे, तुम्हाला आम्ही आता स्वातंत्र्य देऊन टाकतोय. सो या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला अधिकार वाढत गेले आणि ते अधिकार वाढवणारे हे कायदे म्हणजे एकूण किती कायदे मित्रांनो 6 कायदे. त्यातला पहिला कायदा आपण मगाशी म्हणजे मागच्या लेक्चरला बघितला होता आणि हा कायदा आपण आता या ठिकाणी 1892-93 मध्ये बघितला. ओके. मग उर्वरित कायदे हे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायचेच आहेत आपले गव्हर्नर कंप्लीट झाल्यानंतर. ओके. त्यामुळे लक्षात घ्या हे कायदे जे पेपरला विचारतात, कायद्यांचा अभ्यास हा खूप महत्वाचा असतो, कारण कायदे हे इतिहासामध्ये पण विचारतात आणि कायदे हे राज्यशास्त्रामध्ये पण विचारतात. त्यामुळे दोन्ही बाजूनी आपल्याला कायद्यांचा अभ्यास खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे मित्रांनो याचा अभ्यास आपण जितके जास्त परफेक्ट करू तितका आपल्याला फायदा जास्त होतो. सो या पद्धतीने हे कायदे, या पद्धतीने मित्रांनो आपला गव्हर्नर कोण, लॉर्ड लॅन्सडाउन. मित्रांनो यानुसार आपण 2 गव्हर्नर बघितले आतापर्यंत. एक बघितला लॉर्ड डफरिन 84-88 चा आणि दुसरा बघितला लॉर्ड लॅन्सडाउन
8894चा. ओके, सो मित्रांनो, या पद्धतीचे हे 2 गव्हर्नर आपण इथे थांबू आणि आपला जो पुढचा पार्ट आहे तो आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद. अरे चिन्मय गेला, तुझंच का आता? कंटिन्यू करतो उद्या. चला.